तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या 10 जानेवारीच्या भागामध्ये अर्णव त्याच्या रूममध्ये एक्सरसाइज करून आलेलाच असतो आणि त्यानंतर तो ज्यावेळी बाथरूममध्ये निघालेला असतो नेमकं ईश्वरी त्या खोलीत आलेली असते. कारण ईश्वरीला माहितीच नसतं की ती खोली नक्की आहे तरी कोणाची. ईश्वरी येऊन ती खोली पाहता क्षणी हवालदिल होते आणि विचार करते की बाप रे, इतकी मोठी खोली. या मोठ्या खोलीमध्ये आमच्या इंदोरची अख्खी गलीही झोपू शकते. आणि अल्लड ईश्वरी इकडे तिकडे नुसती पाहतच राहते. त्यानंतर ती विचार करते की आजी का दिसत नाही आहेत आणि ती आजी मॅडम आजी अशी हाक मारत असते. नेमकी ती हाक अर्णवच्या कानावरती पडते, परंतु त्याने जरा अंधुकसच ऐकलेलं असतं, त्यामुळे त्याकडे तो दुर्लक्ष करतो. त्यानंतर अर्णव हा सेविंग करतो आणि परत तो आंघोळ करायला लागतो. परंतु ईश्वरीला माहितीच नसतं की ती ज्या रूममध्ये उभी आहे ती ई रूम त्या भडकूचंद अर्णव राजशिर्केची आहे. अल्लड ईश्वरी इकडे तिकडे पाहत असते. नेमकं तिचं लक्ष एका फोटो फ्रेमकडे जातं. ती तो फोटो पाहून आश्चर्यचकित होते आणि फोटो हातामध्ये घेत म्हणते की बाप रे, एवढ्या छोट्याशा मुलासाठी एवढी मोठी खोली. मजा असते हा या श्रीमंत लोकांची. परंतु तो फोटो अर्णवच्या लहानपणीचा असतो. ज्यावेळी ती इकडे तिकडे रूममध्ये आजीला शोधते, परंतु आजी कुठे भेटत नसल्याने ईश्वरीला तिथे पाण्याचा आवाज येतो. ईश्वरी विचार करते की नक्कीच बाथरूममध्ये असाव्यात आणि ईश्वरी बाथरूमच्या दरवाजाला कान लावून ठोठावणार दरवाजा. इतक्यातच सुरेशदादा येतात. सुरेशदादा वेळेवरती येऊनच ईश्वरीला अलर्ट करतात. ते म्हणतात की अहो मॅडम, इथे नाहीये, ही आजीची खोली नाहीच आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते की मला वाटलंच होतं की ही आजीची खोली नसणारच आहे. आणि ती अर्णवच्या फोटोकडे बोट करत म्हणते की ही या मुलाचीच खोली आहे ना. त्यावरती सुरेशदादा म्हणतात की हो, परंतु इथे जास्त वेळ थांबू नका. इथे या रूममध्ये येण्याची परवानगी कोणालाच नाही आहे. त्यावरती ईश्वरी विचारते की असं का. तेव्हा सुरेशदादा उत्तर देतात की ही अर्णव साहेबांची खोली आहे. ही आमच्या साहेबांची खोली आहे आणि इथे आलेल्या साहेबांना अजिबात आवडत नाही. ते आपल्याला पाहतील तर खूप चिडतील. ईश्वरी आता मनोमन विचार करते की एवढ्याशा छोट्या मुलासाठी एवढी मोठी खोली. श्रीमंत लोकांची एक वेगळीच मजा असते हा. त्यानंतर ईश्वरीला सुरेशदादा बाहेर घेऊन जातात, परंतु नेमकी ईश्वरीची साड्यांची पिशवी अर्णवच्या खोलीतच राहिलेली असते. ते तिच्या लक्षातच राहत नाही. त्यानंतर ईश्वरी तिथे म्हणते की या छोट्याशा टिंगण्या पोराला ही लोक घाबरतायत. 2 रट्टे दिले ना की मग गप बसेल. परंतु ईश्वरीला कुठे ठाऊक की तो फोटो अर्णवच्या लहानपणीचा आहे. सुरेशदादांच्या पाठोपाठ ती तशीच निघून जाते. तर खालती फिजिओथेरपिस्ट आलेले असतात. त्यांनी अंजलीची भेट घेता क्षणी अंजली त्यांना पाहून आश्चर्यचकित होते आणि त्यांना विचारते की मी तर तुम्हाला बोलवलंच नव्हतं, म्हणजे अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती ना. त्यावरती डॉक्टर सांगतात तुम्ही नव्हती, परंतु अर्णव सरांनी तरी घेतली होती ना. तर अंजली त्यांना म्हणते की अर्णव पण ना जरा जास्तच काळजी करतो माझी. त्या फिजिओथेरपिस्टला अंजली त्यांच्या रूममध्ये बसायला सांगते. तर इकडे वल्लरी गुलाबजामुनचा आस्वाद लुटतच आलेली असते, परंतु नेमकी तिच्या हातून बाऊल सटकते आणि खालती पडते आणि फुटते. आता ती म्हणते की शेट यार, मला गुलाबजाम खायचे होते. आणि त्यानंतर ती सूरज आणि त्याला तिच्या नोकरांना बोलावून घेते. ते विचारतात की काय झालं मॅडम. त्यावरती उद्धटपणे ती त्यांच्याशी बोलते की देवाने डोळे दिले आहेत ना, काय झालंय दिसत नाहीये का. मी गुलाबजाम खात होते, परंतु ती वाटी फुटली आहे. ते सगळं पटकन साफ करा, तेही वेळेच्या आत. असं म्हणत वल्लरी त्यांना ऑर्डरही सोडत असते, त्यांना धाक दाखवत असते. इतक्यातच सुभद्रा आजी येते आणि हे सगळं पाहते. ज्यावेळी अनिता ते सगळं साफ करायला घेणार इतक्यात आजीला तिला थांबवते. आजी वल्लरीला तिची लायकीच दाखवून देते. ती म्हणते की घरात असं फिरत फिरत खाल्लं ना की असंच होतं. ती अनिताला म्हणते की तुझी महत्त्वाची कामं आहेत ना, तू जा. सुरेशला देखील ती पाठवून देते आणि वल्लरीने जे स्वतः काम केलं आहे ते तिला सगळं काही साफ करायला लावते. वल्लरी तिथे विचारते की मी आणि हे सगळं साफ करायचं. त्यावरती आजी म्हणते की हो, घरात कामाला माणसं आहेत याचा अर्थ असा नाही की तू त्यांना ऑर्डरही सोडत बसशील. उद्या तू त्यांना घास देखील भरवायला लावशील. ते देखील त्यांनी करायचंच आहे का. हे सगळं तुझ्याकडून फुटलं आहे ना, तू साफ करायचं. मी नंतर येऊन चेक करेल. असं म्हणत सुभद्रा आजी तेथून जाते.
त्यावरती वल्लरी खूप चिडते आणि म्हणते की ओ गॉड, घरातील सर्वांना ना माझी काही रिक्वेस्टच नाही आहे. नेमकं हे सगळं अविनाश ऐकतो आणि तो तिला विचारतो की तुला रिस्पेक्ट असं म्हणायचं आहे का? त्यावरती वल्लरी म्हणते की दॅट इज दॅट. तेव्हा अविनाशचंही लक्ष खाली पडलेल्या बाऊलकडे जातं. अविनाश तिथे विचारतो की हे सगळं नक्की काय झालंय? त्यावरती वल्लरी त्याच्याकडे रागाने पाहते. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे घडलंय तरी काय? तर ती सांगते की ही बाऊल माझ्याकडून फुटली आहे. ती नोकरांना बोलवून मी सगळं साफ करायला सांगितलं, तर तुमची आई हे सगळं मी साफ कर असं म्हणून मला ऑर्डर सोडून गेले आहे. एकतर यांच्या नातवांसाठी मी एवढा मोठा त्याग केला. आता पुन्हा वल्लरी स्वतःचं गुणगान कौतुक करायला सुरुवात करणार. अविनाश तिला विचारतो की त्याग आणि तू? त्या ओल्ड लेडीला काहीही माझी कदरच नाहीये असं म्हणता क्षणी अविनाश तिला जाणीव करून देतो की आई आहे ती माझी. आणि हे बघ, सतत तुझ्या हातून चुका होतात, त्या काय तू सतत उघडत बसणार आहे का? त्यापेक्षा एक काम कर ना, ते सगळं विषय सोडून दे असं सल्ला देत अविनाश तेथून निघून जातो. आता वल्लरीला ते सगळं साफ करण्यावाचून काही पर्यायच उरलेला नसतो. नम्रता इकडे भाजी निवडत असतानाच जयश्री येते. तिची कंबर लचकलेली असते. तेव्हा ती म्हणते की या गडबड गोंडीचा अजूनही फोन आलेला नाहीये. त्या साड्यांचं काय लोणचं वगैरे घातले की काय, विचार तिला फोन करून. नम्रता ईश्वरीला फोन करते. आता ईश्वरीला फोन आल्यानंतर सुरेशदादाकडून ती विनंती करत फोन रिसीव्ह करण्यासाठी वेळ मागते. तेव्हा सुरेशदादा नक्की आजीची खोली कुठे आहेत ते ईश्वरीला समजावून सांगतात. तर ईश्वरीला नम्रता विचारते की इशू, तू पोहोचलीच का तिथे आणि साड्या विकलेत का? त्यावरती ईश्वरी म्हणते की नाही ना गं, हे घर इतकं मोठं आहे ना की कुठून कुठे घुसायचं तेच कळत नाहीये. तर नम्रता तिला म्हणते की असं काय करतेच इशू? अगं आत्या वाट बघते घरी आणि तू साड्या विकल्यात का सगळ्या? आत्ता कुठे ईश्वरीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि ईश्वरी म्हणते की पारा की ढेर. अगं मी मग त्या कमऱ्यात गेले होते ना, तिथेच त्या मुलाच्या खोलीत मी पिशवी विसरून आले आहे साड्यांचे. आता नम्रता देखील घाबरते. तर जयश्री तिला विचारते की काय घडलंय? आता तिने गडबड गोंधळ काही करून ठेवली नाही ना? तर नम्रता पटकन बाजूला येते आणि ईश्वरीला म्हणते की इशू, आता काही गोंधळ घालू नकोस बाई, नाहीतर आत्या तुझं काय करेल माहिती आहे ना तुला? त्यावरती ईश्वरी म्हणते की आणखीन काय करणार आहे? कुठून कुठून माझं जिरावनच करेल ना? जयश्री चिडूनच विचारते की आता नक्की काय झालंय? त्या मुलीने अजून काही गडबड तर करून ठेवली नाही ना? त्यावरती नम्रता तिला खोटं बोलते की नाही आत्या, ती साड्याच दाखवते त्या आजींना. आणि नम्रता तिला समजावते की ईश्वरी, हे बघ पटकन साड्या दाखव. त्या मुलाच्या खोलीतून तुझी बॅग घेऊन ये. त्यांना पटकन साड्या दाखव आणि ये बाबा परत. ईश्वरी फोन ठेवते आणि पटकन अर्णवच्या रूमकडे धाव घेते. आता तिला अर्णवची रूम शोधावी लागणार असते. एवढ्या मोठ्या घरामध्ये ती हरवून गेलेली असते. इकडे अंजली अर्णवच्या रूममध्ये आलेली असते आणि ती त्याला विचारते की तुझ्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून देखील तू माझी फिजिओथेरपिस्टची अपॉइंटमेंट बुक केलीस ना? त्यावरती अर्णव म्हणतो की मग काय करणार होतो ताई? एकतर तू स्वतःची काळजी घेत नाहीस, सगळं कसं विसरून जातेस. त्यावरती अंजली म्हणते की तुला माहीत नाही आहे म्हणून सांगते, माझी फिजिओथेरपिस्ट झाली आहे आणि तुला जर विश्वास बसत नसेल तर तू डॉक्टरांना फोन करून विचारू शकतोस. इतक्यात अर्णवचं लक्ष त्या साड्यांच्या पिशवीकडे जातं आणि तो चिडतो. तो म्हणतो की ही पिशवी माझ्या रूममध्ये काय करते? त्यावरती अंजलीही आश्चर्यचकित होते आणि म्हणते की अरे, ही तर त्या मुलीची साड्यांची पिशवी आहे ना? मी तर तिला आजीला साड्या दाखवायला पाठवलं होतं, ती पिशवी इथे कशी काय आली? तिला देखील काहीच कळत नसतं. अंजली अर्णवला समजावते की सगळेच कसे चिंटू तुझ्यासारखे मिस्टर परफेक्ट नसतात, काही जण वेंधळे असू शकतात ना. त्यावरती अर्णव आता कसाबसा तरी शांत होतो आणि तो ज्यावेळी ऑफिसला निघालेला असतो तेव्हा अंजली म्हणते की जाता जाता जरा थोडासा हसलास तर बरं वाटेल ना? तेव्हा अर्णव म्हणतो की मी फोन करणार आहे फिजिओथेरपिस्टला आणि विचारतो की झालंय का नक्की ते, आणि तो ऑफिसला निघून जातो. इतक्यातच नेमकी ईश्वरी तिच्या रूममध्ये पोहोचते आणि ईश्वरी येता क्षणी अंजलीला म्हणते की मी तेच तर सांगते तुम्हाला, अहो तुमचं घर इतकं मोठं आहे ना की मी घुमून घुमून थकूनच गेले. ईश्वरीची भाषा ऐकूनच अंजलीला हसू येतं. तर ईश्वरी पटकन आपली साड्यांची पिशवी घेते. अंजली ईश्वरीला घेऊन आजीच्या खोलीकडेच निघालेली असते. इकडे आकाशला
नक्की काय काय कामं पेंडिंग आहेत त्याबद्दल अर्णव सांगत असतो. तो म्हणतो की ते बेंगलोरचं कन्साइनमेंट आज झालंच पाहिजे. आकाश म्हणतो की अरे दादा, आपण या गाडीने जाणार आहोत का? त्यावरती अर्णव म्हणतो की हो. तर आकाश विचारतो की अरे परंतु किती विचित्र दिसतं ते, आपण ती काच बदलून घेऊयात ना. हे बघ दादा, तुला वाटतं का की ही फुटलेली काच बसवून देण्यासाठी ती मुलगी तुला पैसे द्यायला परत येणारच आहे, ती तुझी भेट घेईलच. त्यावरती अर्णव म्हणतो की प्रश्न पैशांचा नाही आहे आकाश. त्यावरती अर्णव चिडतो आणि म्हणतो की त्या मुलीला परत यावंच लागेल, कारण मी कोणतेही हिशोब पेंडिंग ठेवतच नाही. तर तोचपर्यंत अंजली इशूला आजीच्या खोलीत घेऊन येते. आजीने अनिताला अगदी इंदोरी स्टाईल जिलेबी बनवायला सांगितलेली असते. तर ती म्हणते की तुला जमलेले नाही आहे, काय बरं त्या दुकानाचं नाव? त्यावरती अचानकपणे ईश्वरी म्हणते की ईश्वरीच्या तोंडून त्या दुकानाचं नाव निघून जातं. तेव्हा आजी तिच्याकडे आश्चर्याने पाहते. तर ईश्वरी म्हणते की मी स्वतः इंदोरची आहे आणि ते दुकान मला माहिती आहे. आता ईश्वरी नुसती बोलतच सुटलेली असते. त्यावरती आजी तिला समजावते की अगं जरा श्वास घे, हळू बोल. आणि ती अंजलीला विचारते की ही कोण आहे? त्यावरती अंजली म्हणते की अगं ही साड्या विकण्यासाठी आले आहे. आजी म्हणते की परंतु साड्या कोणाला हवेत? तेव्हा पुन्हा अल्लड ईश्वरी तिथे आपली बडबड सुरूच ठेवते. ती म्हणते की आजी, अहो घरामध्ये कितीही इंदोरी, माहेश्वरी, चंदेरी साड्या असल्या, कितीही कपाट भरलेलं असलं तरी देखील त्या कमीच वाटतात. आणि आमच्या इंदोरी साड्या आहेत ना, त्या सगळ्या हातावरती विणलेल्या असतात, म्हणूनच त्याला जास्तीची माणसांची पसंती आहे. त्यावरती आजी तिला विचारते की तू म्हणतेस म्हणून विश्वास ठेवायचा का आम्ही? नाही म्हणजे त्या खरंच हातमागावरती विणलेल्या आहेत की मशीनमध्ये विणलेल्या आहेत, कोणाला माहिती ना. त्यावरती ईश्वरी हजराना गणेशाची शपथ घेते आणि म्हणते की साड्या हातावरच्याच विणलेल्या आहेत. आणि ती अंजली आजी दोघींनाही सगळ्या साड्या दाखवते आणि त्या साड्यांचं खूप कौतुक करत म्हणते की बघा त्याची जर बघा, त्याची बॉर्डर बघा, ते पाहूनच कळतंय की त्या हातावरती विणलेल्या साड्या आहेत. आणि या साड्यांची खासियत अजून एक म्हटलं ना, तर ह्या कितीही दिवस नेसा, या फाटणार नाहीत अजिबात. तर अंजली देखील त्या साड्यांचं खूप कौतुक करते. तर ईश्वरीची बडबड ही चालूच असते. ती अंजलीला म्हणते की बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की साड्यांचे परक आजीनाच चांगले असणार. तर तिथे अंजली उठते आणि ईश्वरीसाठी कॉफी घेऊन येणार. तेव्हा ईश्वरी भस्कन बोलून मोकळी होते की मला चहा चालेल. त्या दोघी एकमेकींकडे पाहत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे मला कॉफी आवडत नाही ना, परंतु तुम्ही दोघी जर घेणार असाल तर मी आजचा दिवस कॉफी प्यायला तयार आहे. तर अल्लड ईश्वरी त्या दोघींच्याही मनात बसलेले असते. तिचा एवढा गोड स्वभाव त्या दोघींनाही आवडलेला असतो. अगदी मनमोकळेपणाने ती गप्पा मारत असते. अंजली तिच्यासाठी चहा आणायला जाते. तर जाता जाता आजी अंजलीला विचारते की अर्णव गेला का? अर्णवचं नाव ऐकता क्षणी ईश्वरीच्या काळजाचा ठोका चुकतो आणि ती घाबरते. ती विचारते की हे अर्णव कोण? तर आजी म्हणते की अगं नातू माझा, तो ना खरंच खूप गोड आहे, परंतु कसं आहे त्याचा राग ना त्याच्या नाकावरच्या शेंड्यावरतीच असतो, सतत आपल्या दुनियेत. त्यावरती ईश्वरी तिला सल्ला देते, मग तुम्ही ना त्यांना जिलेबी खायला घालत जा. आमच्या इंदोरमध्ये जेवण झाले की हमखास काही ना काही गोड खाल्लं जातं. तर ईश्वरी तिथे म्हणते की जिलेबीशिवाय कोण जिंदा राहू शकतं असं तर मला वाटतच नाही. म्हणजे तुमच्या मुलाला जिलेबी आवडत नाही ना, म्हणून म्हटलं. इतक्यातच आजी बोलत असताना तिला जोराचा ठसका लागतो. तेव्हा ईश्वरी पटकन पळत येऊन आजीला पाणी देते प्यायला. तिथेच अंजली तिच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. अंजली आजीला विचारते की मग एक तरी साडी आवडली की नाही? त्यावरती आजी उत्तर देते की अगं एक तरी, मला तर या सगळ्याच साड्या आवडल्या आहेत. आता सगळ्या साड्या विकल्या जाणार, म्हणून ईश्वरी जाम खुश होते. तर ईश्वरी तिथे म्हणते की तुम्ही सगळ्याच साड्या घ्याल म्हणजे तुम्हाला या साड्यांची खरंच पारख छान आहे. त्यावरती आजी विचार करते की पारायणाला येणाऱ्या बायकांना या एक एक साड्या असत द्याव्या. त्यावरती ईश्वरी म्हणते की खरंच बेस्ट आयडिया आहे. त्या दोघेही तिच्याकडे पाहता ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे तुम्ही माझ्या साड्या विकत घ्यावा म्हणून म्हणत नाही या. तेव्हा आजी तिथे म्हणते अगं तुला तसं वाटू देऊ नकोस, या साड्या आम्ही विकत घेणारच आहोत, कारण त्या साड्या आम्हाला खूप जास्त आवडल्या आहेत. तर अंजली तिथे म्हणते की आजी आपण 200 साड्यांची ऑर्डर देऊयात का? आता 200 साड्यांची ऑर्डर मिळणार
म्हणून तिथे आता भान विसरून ईश्वरी जोरजोराची नाचायलाच लागते. अगदी आनंदाने नाचत गणपती बाप्पाचा आभार मानत असते ती. तेव्हा त्या दोघीही अल्लड ईश्वरीकडे एकदम एकटक पाहतच राहतात आणि त्यांना देखील खूप हसू येत असतं. ईश्वरी म्हणते की थँक्यू गणपती बाप्पा, आज ना बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिला आल्यासारखं वाटतं आहे. तेव्हा त्या दोघी हसतायत म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे मला आज पहिल्यांदा इतकी मोठी ऑर्डर मिळाली आहे ना, म्हणून मी आनंद साजरा करत होते. अंजली तिचा फोन नंबर मागते. तेव्हा ईश्वरी तिच्या मोबाईलमध्ये तिचा फोन नंबर डायल करून देते. ईश्वरी म्हणते की या सॅम्पलच्या साड्या आहेत ना, या तुमच्याच जवळ राहू देत. मी आणखीन तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या साड्यांची ऑर्डर घेऊन नंतर येईनच. आणि ईश्वरी त्या दोघींचा निरोप घेते. ईश्वरी अगदी आनंदाने वेडेपिसे होऊन धावत घरी गेलेली असते. तर आजीला ईश्वरीचं खूप कौतुक वाटतं. आजी अंजलीला म्हणते की खरंच किती गोड आहे ना ही मुलगी, म्हणजे अशा निष्पाप मुलींशी बोलून खरंच बरं वाटतं हा. तर आकाश अर्णव दोघेही ऑफिसमध्ये निघालेले असतात. तर अर्णव आकाशला म्हणतो की अजून एक कंपनीची जागा आपल्याला फायनल करायची आहे. आकाश तिथे अर्णवला नव्या फॅब्रिक डिझाईनबद्दल माहिती देत असतो. त्यावरती अर्णव म्हणतो की मला माहिती आहे आकाश, की फॉरेनर्सना ते सगळं दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर नव्या डिझाईन्स देखील आपल्याला लॉन्च करायच्या आहेत. आकाश ते म्हणतो की एक दादा विचारू का? नाही म्हणजे ते तुझं नाही आहे ते मला माहिती आहे, परंतु तुझ्या गाडीमध्ये काय करतंय? त्यावरती अर्णव विचारतो की नक्की कशाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा आकाश ईश्वरीचं ते लॉकेट दाखवतो. अर्णव ते लॉकेट हातात घेतो आणि ईश्वरीचा चेहरा त्याला आठवतो. तर ईश्वरीचा चेहरा आठवल्यानंतर अर्णव आणखीनच चिडतो. अर्णव एकटक त्या लॉकेटकडे आणि फुटलेल्या काचेकडेच पाहत राहतो आणि त्याच्या डोक्यात पुन्हा तिडीक जाते आणि त्याला ईश्वरीने पैसे देण्याचं कबूल केल्याची आठवणही होते. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत वल्लरी आजीच्या रूममध्ये येते आणि ती म्हणते की बाप रे, ही बघा फाटकी साडी आहे, त्या मुलीने सपशेल फसवलं आहे तुम्हाला. तर अंजलीने लगेचच फोन करून साड्यांची मिळालेली ऑर्डर कॅन्सल केलेली असते. जयश्रीला तर आता मोठा धक्काच बसतो ज्यावेळी ती बातमी ईश्वरीच्या तोंडून बाहेर पडते. त्याचनंतर अर्णवचा ईश्वरीला फोन जातो आणि तो म्हणतो की लवकरात लवकर मला माझ्या गाडीच्या फोडलेल्या काचेचे पैसे हवे आहेत. आता ईश्वरी मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते. या सगळ्यातून मार्ग काढून ती अर्णवचे पैसे कसे फेडेल ते पाहणं तितकंच मनोरंजक